आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले फलटण कोरेगावचे सन्माननीय आमदार सचिनदादा पाटील, त्याचबरोबर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष बंटीराजे खर्डेकर, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि पत्रकार बंधूंनो, शिवरूपराजे खर्डेकर आणि सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती करतो। सर्वप्रथम मी मागील आठवड्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली आणि माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळणारच आहे, ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा SITची आता आपण आजच सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली, त्या संदर्भात की आता SIT चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमन इच्छा करतो। 100% मिळणार आहे, न्याय मिळेल नाही, 100% न्याय मिळणार। जो कोण आरोप असेल त्याच्यावरती कडक कारवाई निश्चितपणाने होणार आहे। पण याच्यामध्ये फलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झाली। फलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा, जो संस्कार होता, जो पूर्वीपासून आतापर्यंत चालेल, फलटण तालुक्याला इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं गालबोट ह्या फलटण तालुक्याला आणि फलटण शहराला लागलं। खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्या खूप वेदना होतात, दुःख होतं आणि पीडितेला न्याय 100% मिळालाच पाहिजे। पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली। खरं तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं। फलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं। पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे, तिथं न्याय तिला मिळालाच पाहिजे, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी SITची पण ही केलेली आहे। पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून ह्या फलटणचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे। खरं तर आम्ही विकासावर बोलायला तयार आहे, ह्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच, पण फलटण तालुक्यामध्ये आत्तापर्यंत केलेला विकास, आत्तापर्यंत आणलेली काम, ह्याच्यावरती मी खरं अर्थाने ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे। आत्ता आपण या 10 दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 16 कोटी रुपये आत्ता आपण मंजूर करून आणले। फलटण शहरासाठी आता 10 कोटी रुपये मंजूर करून आणले, पर्यटनासाठी 2.5 कोटी रुपये आणले आणि अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून 2.5 कोटीचे असे 2 टप्पे आहेत, त्या 2 टप्प्यामध्ये ते आले 15 ते 17 कोटी रुपये आपण फलटण तालुक्यासाठी आणले। फलटण शहरासाठी 10 कोटी रुपये आणले। फलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतो। फलटण शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले करतोय। अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातले रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्त्वाचं वाटतं की फलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात रस्ता गेला पाहिजे। फलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघता, फलटण पुसेगाव रस्ता कुणी मंजूर केला, फलटण सातारा रस्ता कुणी मंजूर केला, फलटण बारामती रस्त्यावरती कुणी पैसे टाकले, फलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले, आसू वारुगड ते आसू शिंदेनगरपर्यंत 265 कोटी रुपयाचं काम आहे, ते कुणी मंजूर करून आणलं। ही विकास कामं किती कोटी रुपयाची झाली। धोम बलकवडीला बारमाही करण्यासाठी प्रस्ताव कुणी दिला, निरा देवधरचं गेले अनेक वर्ष 15-20 वर्ष धरण बांधून तुझं पाणी थांबलं होतं, त्या पाण्याचं बंदिस्त पाईपलाईन तालुक्यामध्ये आणण्याचा कुणी प्रयत्न केला, ह्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतोय का। तुम्ही 10 महिन्यामध्ये आम्हाला, आता मला या प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्याचा, फलटण तालुक्यामध्ये 10 महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील, त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं। ह्याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनी सुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता ठरवेल। आज तालुक्यातल्या जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली, प्रचंड अशी मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे। तालुक्यातली सर्वसामान्य
लोक मतदार आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतोय की आम्ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा चेहरा म्हणून आता MIDC सारखा प्रोजेक्ट आपण आणतोय, तिथे चांगल्या कंपन्या आपण आणतोय. प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी, फलटणच्या विकासासाठीच बोलू. मुख्यमंत्री साहेब परवा आले ते आम्ही काय दुसरं मागितलं त्यांना? काही मागितलं नाही. फलटण तालुक्यासाठी काय देतात? आमचे माझे नेते अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो. बाकी काही विरोधक काय, कसा आहे, काय करतोय, कुठं जातोय, कुठे येतोय ह्याचे एक किंचित ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही. आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय, विकासासाठी पळतोय. फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. फलटण तालुका 100% सिंचनाखाली येतोय. एकही इंच फलटण तालुक्यातले आता पाण्या वाचून वंचित राहणार नाही, हा प्रयत्न आपण करतोय. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. माझ्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. आणि मग एवढा तालुका चांगल्या सुस्थितीत जात असताना आपण कुठं नेऊन ठेवतोय आपला तालुका? आपल्या तालुक्यातली जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं नाही. त्याच्यावरती सविस्तरपणे 3 तारखेला दादा उत्तर देतील. 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपली मीटिंग, आपली पत्रकार परिषद असेल. आपल्याला जे काय विचारायचे, जे काय विरोधकांनी ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं, त्या प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक प्रश्नावरती, प्रत्येक विषयावरती दादा सखोलपणे आपला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन ते निरसंकन करतील असा विश्वास मला माझ्या नेत्यांबद्दल. एवढा प्रामाणिक माणूस, एवढा चांगला माणूस या तालुक्यासाठी झटतोय, तरुणांसाठी झटतोय आणि आपण त्या गोष्टीचं विनाकारण राजकारण करतोय. माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना, इथल्या विरोधकांना, की तुम्ही विकासावरती बोला, विकासावरती सांगा. चुकत असेल तर आम्हाला सांगा, निश्चितपणानं आम्ही त्या सुधारणा करू. एखादं काम आमच्याकडून राहत असेल, एखादा रस्ता राहत असेल, एखादं गटर राहत असेल, एखादा पाण्यासारखा मोठा प्रश्न, अजून कुठलं पाणी आणायचं असेल, MIDC साठी अजून काय प्रयत्न कंपन्या आणायच्या असतील तर सुचवा, आम्ही आणू. तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला तयार. आम्ही कुठंच तुम्हाला नाकारत नाही. अरे जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी आहे आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे. तुम्ही मोठे आहात, तुम्ही अनुभवी आहात, पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फलटण तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका. जनतेने सगळ्याला ओळखलेलं आहे, जनतेला सगळं कळतं. कोणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता सुज्ञानी, विचारी, चांगल्या वाईट गोष्टी जाणणारी झालेली आहे आणि निश्चितपणानं जनता येणाऱ्या सगळ्या इलेक्शनमध्ये विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या निमित्तानं बोलतो. 3 तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. दादा स्वतः त्याची उत्तरं देतील. ज्या गोष्टी घडल्यात, ज्या गोष्टीची सिरियल प्रमाणे जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला 3 तारखेला रणजितसिंह नाईक निंबाळकर निश्चितपणानं देतील. एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. सर, प्रश्न असा होता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काही दिवसात आचारसंहिता लागेल असं म्हणतात, तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका युतीची असेल. सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे युतीतले एकनाथ शिंदे साहेब, आमची शिवसेना असेल, माझा नेते अजितदादा पवारसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, ते एकत्र बसतील, एकत्रपणे चर्चा करतील आणि चर्चेतून जो काही निर्णय होईल तो निर्णय फायनल होईल. कशी निवडणूक लढवायची जर काही हे झाले? निवडणूक एकत्रपणे आम्ही लढवायचं ठरवलं. युती म्हणून एकत्र येऊनच आम्ही निवडणूक लढवतो. माझा एक असा प्रश्न होता की आता ज्या आपण विकास कामांच्या बाबतीत ज्या रस्त्याचा उल्लेख केला की आळंदी पंढरपूर हा उदाहरणार्थ म्हणजे पालखी महामार्ग, जर या पालखी महामार्गाचं जर काम आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं, पुणे जिल्ह्यात बघितलं आणि सातारा जिल्ह्यात बघितलं तर आपल्याला काय फरक जाणवतो का? दुसरी गोष्ट अशी, या मार्गावर आत्तापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळं इतके हे झालेले, बळी गेलेले आहेत, अपघात झालेले आहेत. ह्या अपघातातील बळी घेणारं जे गेले आहेत त्यांना कारणीभूत कोण? आणि काम पूर्ण असताना सुद्धा 98% काम पूर्ण आहे असं सांगून तो टोल जो चालू केला, याबाबत आपली काय भूमिका आहे? भूमिका आपली स्पष्टच आहे. आपण ज्या वेळेस त्या संदर्भातले प्रश्न ह्याच्या अगोदरही उपस्थित झाले होते. त्याच्यासाठी आपण प्रांत ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून त्याची बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या तालुक्यातल्या, मग आपल्या मतदारसंघातून जिथून रोड जातो, राजुरीपासून सुरू होतो आणि
कापडगावमध्ये संपतो. त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काही अडचणी किंवा ज्या काही त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करायचा शब्द आपण घेतलेला आहे. त्या पद्धतीने त्याची टेंडर निघतील. जिथं गटर नाही तिथं गटर होईल, जिथं तुमचे स्पीड ब्रेकर आहे नाही तिथं स्पीड ब्रेकर होतील आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याची सुद्धा सुधारणा. झालेल्या कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी आहात का? सगळ्याच ठिकाणचं काम चांगलंच झालंय. समाधानी असायचं काम नाही, सगळीच कामं चांगली झालीत. आपल्याला कुठं काय असं वाटत असेल तर दाखवा, आपण ते सुधारून घेऊ. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आजवर जे फलटण तालुक्यातले अंतर्गत रस्ते असतील किंवा विशेष करून हा रिंग रोड असतो, रिंग रोड हा फलटणचा मुख्य वाहिनी समजली जाते. आजवर ह्या रस्त्यावरती अनेकदा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी, डांबरीकरणासाठी किंवा खड्डे बुजवण्यासाठी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे. रस्त्यांची अवस्था शहरातील असेल अतिशय दुर्दैव. ह्या सर्वांचं ऑडिट आपण करणार का? निश्चितपणानं करू. मागचे सगळे हिशोब रस्ते बघू, कुणाचं कुठं काम कसं झालंय, कुणाच्या काळात झालंय, कुणी केलंय, चांगलं केलंय का, वाईट केलंय का, त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण झाले. 5 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्याचं ऑडिटचं काही चालत नाही. 5 वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी असते त्या रस्त्याची काळजी घेणं आत्ताच्या नियमाप्रमाणे. त्याप्रमाणे आपण नियम बघून चौकशी करू. पण आता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणताय फलटणमधला रिंग रोड आहे त्याच्यावरती सुद्धा आपण 1 कोटी रुपये टाकले. पृथ्वी चौकापासून गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता आता नूतनीकरण होणार आहे. शहरातल्या सगळ्याच रस्त्यांची चाळ नवीन, सगळेच रस्ते आता नवीन होणार आहेत. मी रस्त्याचं तुम्हाला एक कॉपी ऐकून घ्या. त्या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे. मी आता एक लक्षात घ्या, रस्त्याच्या संदर्भात, शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो. आता एक तर 6 महिने प्रचंड पाऊस झाला. एवढा पाऊस कधीच पडत नाही. मे 23 तारखेपासून 23 मेला जो पाऊस झाला तो 26 फलटण तालुक्यात काय पाऊस झाला आहे तर तुम्हाला माहिती आहे. आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपला प्रचंड पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले. त्याच्यासाठी सुद्धा आपण 148 कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे. तालुक्यातलं जे पावसामुळे, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले ते नुकसानीचं ते रस्ते आहेत, ते रस्ते चांगले होण्यासाठी सुद्धा आपण तसे प्रस्ताव आता पावसामध्ये ऐकून घ्या. पावसामध्ये तर ते आपण 2-3 वेळा भरले, पण ते भरून पण त्याचा काय उपयोग झाला नाही. पालखीच्या वेळेस सुद्धा आपण प्रत्येक खड्डा रस्ता, महामार्ग म्हणजे जे मेन रस्ते आहेत तालुक्या शहरातले त्याच्यावरती सुद्धा आपण भरले होते, पण ते परत पावसानंतर परत उचकटलेत. पण ते सगळेच रस्ते जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत फलटण शहरातले मेन, मग रविवार पेठेतला मधला रस्ता असेल, खंडोबा मंदिर ते अगदी म्हणजे ह्याच्यापासून टोपीतल्या टोपीवाल्या चौक म्हणजे शिवाजी वाचनालयापासून तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल. त्याच्यानंतर मालोजीराजे पुतळ्यापासून तो रस्ता आता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे, म्हणजे सुशोभीकरणात येतोय. तो रस्ता होणारच आहे फलटण शहरातला. त्याला आपण 70 कोटी रुपये टाकलेले आहेत. तो रस्ता नवीन होतोय, त्याचं काम चालूच आहे. त्याच्यानंतर आता ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी, पृथ्वी चौक ते गिरवी नाका त्या रोडच्यावरती पैसे पडलेले आहेत. डीएड चौक ते आंबेडकर चौक ह्याच्यावरती आता पैसे पडलेले आहेत. तोही रस्ता आपला चांगला होतो. म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो. म्हणजे उमाजी नाईक चौक ते डेक्कन चौक मधला छोटा रस्ता येतो तो सुद्धा आपण चांगला करून देतो. जे रस्ते खराब झाले त्या रस्त्याचं नूतनीकरण 100% होणार. तेवढा विश्वास आणि आत्मविश्वास मला आहे. त्याच्यावरची तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते सगळी पत्र आता माझ्याकडे आहेत का दिलेत ना पत्र. हे सगळेच मी वाचून दाखवतो यादी कुठले कुठले रस्ते मी आता घेतलेत. कृष्णचंद्र गोहिटे ते सुभाष शिंदे बंगला तो मधला रस्ता तो एक घेतलाय. डीएड चौक ते SBI बँक रस्ता करणे म्हणजे हा अलीकडचा रस्ता घेतलाय. म्हणजे डीएड चौकातून सरळ तो रस्ता जातो तो एक रस्ता घेतला. त्याच्यावरती किती पैसे पडले 30 लाख रुपये 30 लाख रुपये त्याच्यावरती टाकले. उमाजी नाईक चौक ते शिवशक्ती चौक ते रविवार पेठ तालीम रस्ता करणे 40 लाख रुपये टाकले. शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण 60 लाख रुपये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर शुक्रवार पेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण 30 लाख रुपये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर रिंग रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळकी रस्ता म्हणजे हा महाराजा मंगल कार्यालय तो रस्ता खराब आहे, कोळकीला जाणार तो पण रस्ता खराब झाला तो पण टाकलेला. RTO ऑफिस कार्यालय ते सस्ती हॉस्पिटल शिवाजीनगर मधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर उमरेश्वर चौक ते अजित गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे.
परत आनंदनगर मधला तांबोळी सरांचा बंगला आहे, तिथून ते हडको कॉलनीपर्यंत तो एक पॅचेस आहे, तो एक आपण घेतलेला आहे. परत मलटण मधला नर्सरी कम वकील घर ते महादेव मंदिर रस्ता, म्हणजे जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतले. पाचबत्ती चौक ते छत्रपती शिवाजी चौक म्हणजे जुना सिमेंट रोड. अत्यंत दयनीय अवस्था आहे. तेलीगढ विचार. कुठली ते पण आहे, ते पण वाचून दाखवतो. डेक्कन चौक ते हे घेतलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तो एक रस्ता घेतलेला आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते डीएड चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डीएड चौकापर्यंत हा पण रस्ता घेतलेला आहे. असे सगळे 5 कोटीचे रस्ते घेतले. दुसरी एक 5 कोटीची ती अजून एक ही आहे, त्याची यादी आता माझ्याकडे नाही. त्यात सुद्धा सगळे गावातले आहेत, सगळे अंतर्गत रस्ते. आणि हे फायनल झालेलं आहे, म्हणजे रस्त्याची कामं चालवणार आहे, त्याच्या पैसे पडले सरकारचं पत्र आहे. त्याबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक ते आरटीओ कार्यालय पलटण हद्दीपर्यंत हाही रस्ता, तो रस्ता आहे ना, तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही बसत, नगरपालिकेमध्ये नाही बसत. चौकात तो रस्ता आहे ना, NHI मधून तो रस्ता दहिवडी मार्ग आत्ताचे खड्डे तेवढे तरी ते क्लिअर करून घेतो, नक्की क्लिअर करून घेतो. फलटण शहरातील पालखी मार्ग त्याची रुंदी किती आहे? रुंदी आता मोजून सांगू आपण आता किती आहे, कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. कुठे आनंद वाटतो असं गावात कुणालाही अडचण होणार. आता आपल्याला परवा आंदोलन करणार होते दहिवडी रस्त्यावरती, जागा जाऊ नये, हे जाऊ नये, व्यापाऱ्याला त्रास होऊ नये. हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घ्यायची. कुणाला त्रास न होता, न काय होता, सुविधा सगळ्या तयार झाल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे. डॉक्टर प्रकरणी 3 तारखेला आपण उत्तर देणार आहात, मात्र आज कॅन्डल मार्च आहे, यामध्ये आपण सहभागी होणार. हा, आता आमच्यातले आमिरभाई बाकी सगळेच आहेत, सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते त्यात निश्चितपणाने सामील होते. का नाही सामील व्हायचं? निश्चितपणाने सामील व्हायचं. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात रुपालीताई चाकणकर यांनी एक भूमिका मांडली, तर त्याला तुमच्याच पक्षाच्या रुपालीताई ठोंबरेंनी विरोध दर्शवला, तर त्याच्यावर काय तुम्हाला माहित नाही विषय कसा आहे तो. अजितदादा पण म्हणाले की मी सहमत नाही त्यांच्या. ठीक आहे, त्याच्यावरती आता दादा बोलतील. रणजित दादा त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर व्यवस्थित देतील. नाही, तुमच्या पक्षाच्या रुपालीताई माझ्या ठोंबरेंनी पक्षाच्या भूमिका असल्या वेगळी मांडली, हा, हा. तर त्यावर आपण काय नाही, ठीक आहे, बघू, शहानिशा करून आपण ठरवू, सखोल माहिती घेऊन त्याच्यावर बोलू. बरोबर.